नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आता आपण एक नवीन सीरीज चालू करणार आहोत, ज्यामध्ये उन्हाळा विशेष थंडगार, पौष्टिक, पोटाला, शरीराला आतून थंडावा देणारे काही पेय बनवणार आहोत. त्यातली आजची तिसरी रेसिपी म्हणजे मसाला ताक बनवलं आहे आणि त्याचबरोबर ह्या मसाला ताकाची चव वाढवणारा मसालासुद्धा आपण घरच्या घरी बनवला आहे, जो 6 महिने ठेवला तरी खराब होत नाही आणि अगदी बाजारात मिळतो त्याच चवीचा घरच्या घरी तयार होतो. चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी लोखंडाच्या कढईमध्ये 2 मोठे चमचे जिरे घ्यायचे आहे. 1 मोठा चमचा आपल्याला यामध्ये धने टाकायचे आहे. त्यानंतर साधारण 20 ते 25 काळे मिरे आहे. पाव चमचा इतके काळे मिरे घेतले तरीही चालेल. तर मी वेळेवर अर्धा चमचा सुंठ पावडर टाकणार आहे. तुमच्याकडे सुंठेचा अख्खा तुकडा असेल 1 इंचचा, तो टाकला ना तरीही चालेल. भाजतानाच तो टाकून घ्या, म्हणजे दळताना तो बारीक दळला जातो. आता मंद आचेवर हे पदार्थ चांगले आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे. भाजताना बिलकुल घाई करू नका, मंद आचेवरच भाजून घ्या. एकदा का हे पदार्थ सगळे भाजले गेले की यामध्ये बघा मी साधारण मूठभर सुकवून घेतलेले पुदिन्याची पानं ॲड केली आहे. हे टाकणं ऑप्शनल आहे, नसेल तर स्किप करा. पण तुमच्याकडे अशी सुकवलेली पुदिन्याची पावडर किंवा पानं असतील तर आवर्जून टाका, त्याने या मसाला ताकाला खूप छान चव येते. आता हे सर्व पदार्थ ताटामध्ये काढायचे आणि पूर्णपणे गार करायला ठेवायचे आहे. पूर्णपणे गार झाले की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. याआधीसुद्धा टिफिन स्पेशल रेसिपींची सिरीज मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे, तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की सर्च करा. अर्धा चमचा सुंठ पावडर, 1 चमचा आपल्याला यामध्ये काळं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर 1 चमचा मी यामध्ये सेंधव मीठ टाकलेलं आहे. सेंधव मीठ नसेल तर तुम्ही अर्धा चमचा काळं मीठ वाढवून घेतलं अजून तरीही चालेल. त्यानंतर रेग्युलर मीठ मी 1 चमचा टाकलेलं आहे. पाव चमचा हिंग घालायचा आहे. हिंग आवर्जून घाला, याने या मसाल्याची चव खूप छान लागते. आणि अगदी बारीक याची आपल्याला फाईन पावडर तयार करायची आहे. तर हा आपला चटपटीत चटकदार ताक मसाला रेडी झालेला आहे, जो आपण एका काचेच्या बरणीमध्ये भरून घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करू शकतात. तर हा आपला मस्त ताक मसाला रेडी झाला आहे. आता आपण आहे ना यापासून मसाला ताक बनवूयात. तर बघा मी इथे घरचंच दही घेतलेलं आहे. दही बघू शकताय काय छान सेट झालेलं आहे. याची रेसिपीसुद्धा मी पूनम बेसिक रेसिपीवर आधीच अपलोड केली आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. अगदी आईस्क्रीमप्रमाणे आपलं हे दही तयार होतं घरच्या घरी. त्यातलं आता मी साधारण 1 कप इतकं फ्रेश दही घेतलं आहे. तर आंबट दह्याचा शक्यतो वापर करू नका. यामध्ये मी 1 चमचा भरून पिठी साखर टाकली आहे. तुम्हाला साखर आवडत नसेल तर स्किप करा. तयार केलेला मसाला 1 चमचा टाकायचा आहे आणि हे दही मात्र चांगलं आपल्याला आता फेटून घ्यायचं आहे. अजिबात यात गिठोळ्या राहू द्यायच्या नाही. अगदी सॉफ्ट आपलं हे दही झालं पाहिजे. आता यामध्ये मी पाणी टाकणार आहे. तर साधारण मी यामध्ये 2 कप इतकं पाणी टाकलं आहे. तुम्हाला किती घट्ट पातळ हवं त्यानुसार तुम्ही हे ताक बनवू शकतात. तर याला छान घुसळून घ्यायचं आहे रवीने आणि या स्टेजला थोडीशी चव घेऊन बघायची. जर तुम्हाला मीठ किंवा साखर कमी वाटलं तर तुम्ही या स्टेजला ते टाकलं तरीही चालेल. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. तर तुम्हीसुद्धा असं उन्हाळा विशेष मसाला ताक व ताक मसाला आवर्जून करून बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. पुढची रेसिपी तुम्हाला काय बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.